बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बाळासाहेब थोरातजी, शेतकरी हवाल जी झालाय, मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही तोच मुद्दा घेऊन आज पत्रकार परिषद घेतली आहे, काय सांगाल? मान्सून पूर्व पाऊस यापूर्वी कधी असं झाला नव्हता. तो इतका मोठ्या प्रमाणात झाला की जे उन्हाळी पिकं असतात त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. बारमाही पिकांचं नुकसान झालंय, फळबागांचं नुकसान झालंय, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे. सरकारच्या वतीनं भाषणं मोठी होत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं फील्डवर जाऊन त्या शेतकऱ्याला दिलासा देणं आणि त्यांना पुन्हा खरीप उभी करण्याकरता त्याला मदत करणं, कारण हे सगळे पिकं उभं करण्याकरता कर्ज तर घेतलेलं असतं, ते कर्ज फेडू शकत नाही तो. त्याला दिलासा देणं पाहिजे, असं त्यांनी आश्वासन दिलं ते कर्जमाफी करणं, या गोष्टी सरकारनं तातडीनं करणं आवश्यक आहे. साधारणतः कृषी मंत्र्यांकडून अनेक वक्तव्य सुद्धा समोर येत आहेत, त्याचाही तुम्ही विरोध केलेला आहे. कसं पाहता याकडे? कारण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात आणि कृषी मंत्री सुद्धा. खरं तर राज्याला कृषी मंत्री जे लाभलेले आहेत, त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे. मात्र त्यांच्याकडून जी वक्तव्य होत आहेत, कसं पाहता? नाही नाही त्यांचा स्वभावाचा भाग आहे, परंतु स्वभाव आहे आपला, त्याला ते निमरोड घातली पाहिजे. ठीक आहे, आमच्या लोकांना माहिती असतं, मी शेजारी त्यांचा, ते माझ्या शेजारी, तर आम्हाला माहिती, परंतु जनता ऐकेल असं नाही ना. आपण काळजी घेतली पाहिजे, बोलण्याच्या संवेदनशील राहिलं पाहिजे, असंच मी सांगेन. तुमचं काय मत आहे या सगळ्यावरती? तुम्ही तरी म्हणत असं संवेदनशील राहिलं पाहिजे, तरी पण नाही नाही, खरं म्हणजे मनातही असं आलं नाही पाहिजे त्यांच्या. ते दुर्दैवानं येतोय. आता ओसाड गाव हा काय प्रकार आहे, म्हणजे आता कोणते बागायत गाव आहे असं तपासायची वेळ आली खात्यांमध्ये. हा कोणता, आपल्याला संधी मिळालेली आहे चांगलं काम करण्याची आणि शेतकऱ्याकरता काम करण्याची, ते केलं पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत करू संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.